नमस्कार मंडळी, मी शिशिर पालकर. माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. त्याचप्रमाणे या नवीन व्हिडिओत पण सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, आज असा 9 तारीख आणि फायनली ना मंडळी तो दिवस इल्लेलो हा. तो दिवस म्हणजे तुमका सांगितल्याप्रमाणे हे आमचा गांगेश्वर मंदिर आहे बघा. आणि या गांगेश्वर मंदिरात ना जी देव डाळपसर आपल्या चिंदरगावची डाळपसर निघाली आहे ना, ती आज या मंदिरात येतली आहे. रात्री 12 वाजेपर्यंत देवांची स्वारी आपल्या मंदिरात पोचतली. तर तो सगळं जो व्हिडिओ म्हणजे आता देव आमच्या तेरेतना निघतले. तेरेतना निघाल्यावर जातले आपल्या भगवानगडच्या किल्ल्यावर. भगवानगड तो किल्लो जो आहे ना तुमका माहितीच असतलो, त्या किल्ल्यावर जातले आणि थैना भगवानगड करून लब्देवाडी साटमवाडी करून रात्री 12 ते 1 वाजता ना आमच्या मंदिरात येतले. तर तो जो सगळो व्हिडिओ तो या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमका सगळ्यांना दिसतलो. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि म्हणजे 10 तारीखला ना तुम्ही बघू शकता शिवा आमचं स्टेज आहे. तर देव डाळपसरी निमित्त ना दशावतारी नाटक पण ठेवलेला. त्या नाटकाचे पण व्हिडिओ तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून येतले. ते बघूचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता सगळी कशी लायटिंग बिटिंग सगळी केलेली आहे. तर बघा पूर्ण व्हिडिओ आहे. तर हे सगळं व्हिडिओ देव डाळपसरीचो आहे. तो तुम्ही बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. तर मंडळी, आता आपण असं तेरईमध्ये आणि तुमच्यासमोर जा मंदिर आहे ना तर असा तेरई ब्राह्मण. तर आहे ना आता आपली डाळपसरी थोड्या वेळात निघतली आणि निघाली ना की भगवानगड किल्ल्यावर जातली. किल्ल्यावर नाही येली ना की लब्देवाडी साटमवाडी करून पाटणवाडी करून आपल्या श्रीदेव गांगेश्वर मंदिर पालकरवाडीमध्ये जातली. तर व्हिडिओत ना मंडळी शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघलाच ना मंडळी तरच तुमका या व्हिडिओतली मजा कळतली. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी देव जातलेत ना ते तुमका दिसतलेत. तर व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत बघित राहा. आणि आता थोड्याच वेळात आहे ना देव निघतले असत. या ना मंडळी तेरई ब्राह्मणचा पाषाण तुम्ही बघू शकता. आणि हे आपले देव म्हणजे रामेश्वर, रवळनाथ, भगवती, सातेरी, पावणे आणि आकडे गांगेश्वर तुम्ही बघू शकतास. ही जी मंडळी तुमका जी काठी दिसता ना ती आमची काठी आहे. म्हणजे मी पालकर असे ना, पालकरांची ती काठी आहे. ते का मंडळी राजदंड असं म्हणतात. तर ती काठी आहे. आणि हे आपले देव. तर मंडळी ना मंदिरात तुम्ही बघू शकतास कशी गर्दी झाली आहे. अजून गर्दी तशी झाली नाही. थोडे मंडळी येतात आणि थोडे अजून येऊचे असत.
तर मंडळी ह्या आमच्या किल्ल्यावरचा सिद्धेश्वराचं मंदिर आहे, तर तुम्ही बघू शकतास. आणि ह्या त्याला देवस्थान सगळा. तर हे आता आमचे देव थोड्या वेळात येतले असत. तिकडून तोफा मारायचे ना, ते खालीच पडले सगळे बुरुजला. तर मंडळी आता आमचे देव ना थोड्या वेळात किल्ल्यावर येतील. आणि किल्ल्यावर असणारा ना सिद्धेश्वराचं मंदिर ह्या तुम्ही जर समोर बघतास ना, आता सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आता थोड्या वेळात आहे गाळसोरी येतली आहे. तर मंडळी ना समोर दिसताना जो आपल्या सिद्धेश्वर मंदिराकडून दिसता तो भरतगडा, मसुऱ्यातलो किल्लो हा. त्या किल्ल्याचं नाव भरतगडा. आणि समोर दिसताना मध्ये दिसता ही नदी आहे. नदीच्या पलीकडे मसुरी गावात भरतगड किल्लो. आणि हा आमच्या किल्ल्यावरचा सिद्धेश्वर मंदिर. अरे वर काय करतो ना मस्त.
चालू करून दिल्याचं माझं तर मंडळी आता आपण ना लब्धे ब्राह्मणाकडे येलो. तर तुम्ही बघू शकता लब्धे ब्राह्मण देवचा मंदिर हा जा लब्धेवाडीचा. तर थंय पण आता ना थोड्या वेळात म्हणजे 5-10 मिनटात ना मंडळी आपली डायरेक्ट सॉरी येतली या. तिथे पण तुम्ही बघू शकताच या असा लब्धेवाडी मंदिर लब्धे ब्राह्मण मंदिर. ओके.